नव्या दिवसाची नवी बातमी। पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी परिसरात एका व्यक्तीने आपल्याच पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। सासूचे घर विकून त्याचे पैसे मिळावेत या मागणीसाठी जावईने हे क्रूर कृत्य केले आहे। संदेश लाजरस चोपडे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। या गंभीर घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काळेवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पती संदेश हा गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या पत्नीकडे पैशासाठी तगादा लावत होता। सासूचे घर विकून त्याचे सर्व पैसे आपल्या हातात द्यावे अशी त्याची इच्छा होती। पत्नीने या गोष्टीला विरोध केल्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती। घटनेच्या दिवशी रात्री संतापलेल्या संदेशने पत्नीला अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। त्याने रागाच्या भरात घरातील लोखंडी कुलूप घेतले आणि पत्नीच्या डोक्यावर जोरात प्रहार केला। डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे महिला तिथेच कोसळली। इतकेच नाही तर कमरेच्या पट्ट्याने देखील तिला अमानुषपणे झोडपून काढले। या हल्ल्यानंतर जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।